नमस्कार. या मॉड्यूलमध्ये आपण SM ॲडमिनिस्ट्रेटर मॉड्यूलमध्ये बघा, ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंधित जेवढ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या आहेत, त्या सगळ्या आपण SM ॲडमिनिस्ट्रेटर या मॉड्यूलमध्ये करू शकतो. SM ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला इथं SM ॲडमिनिस्ट्रेटरचा डॅशबोर्ड दिसतो, त्याच्यावर क्लिक करा. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंधित कोणत्या गोष्टी तुम्हाला इथं करायला मिळतात, तर बघा ॲडमिन्स तुम्ही ठरवू शकता, रोल्स ठरवू शकता आणि स्टाफ ॲड किंवा रिमूव्ह करू शकता. सगळ्यात आधी आपण इथं बघूया ॲडमिन्सवर जाऊया. आता बघा या स्कूलसाठी काही ॲडमिन इथे क्रिएट केलेले आहेत. त्यांची ईमेल काय आहे, फोन काय आहे, सॅलरी काय आहे, डिजिग्नेशन काय आहे, रोल कोणता आहे, त्यांची लॉग इन डिटेल, युजर नेम, जॉईनिंग डेट आणि स्टेटस सगळं तुम्हाला इथं बघायला मिळतं. इथनं सिम्पली तुम्ही त्या ॲडमिनवर जाऊन इथनं एडिट पण करू शकता. अदरवाईज ॲड न्यू ॲडमिन म्हणून तुम्ही इथं त्यांची डिटेल फिल करा. नाव, मेल, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल, जॉईनिंग डिटेल्स आणि त्यांचं जे काही डिजिग्नेशन असेल, क्लास टीचर असेल तर क्लास टीचर, अदरवाईज ते राहू द्या. काय म्हणतात, सिम्पली तो ॲडमिन आहे तर क्लास असाईन करण्याची आवश्यकता नाही, कारण इथे बघा इथे रेड डॉट नाही म्हणजे हे कंपल्सरी सेक्शन्स नाही आहेत. त्यानंतर काही बस इन्चार्ज वगैरे असेल तो टीचर और तो ॲडमिन, तर तुम्ही इथं येस और नो करू शकता. आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या रोलच्या अकॉर्डिंग कोणकोणत्या गोष्टी मॅनेज करायला लागणार आहेत, तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही इथनं चेकबॉक्स टिक करून त्यांना रोल्स असाईन करू शकता. जसं की त्यांना एक्झाम क्रिएट करायची असेल तर एडिट एक्झामचा एक रोल देऊ शकता. एक्सपेन्सेस मॅनेज करणे, इन्कम व्ह्यू करणे, नोटीस बोर्ड त्यांना हवा आहे, ट्रान्सपोर्टशी संबंधित गोष्टी त्यांना मॅनेज करायच्या आहेत, तर तुम्ही इथनं त्यांचे रोल्स डिसाईड करू शकता. त्यानंतर न्यू युजर करून तुम्ही त्यांचे लॉग इन आय डी आणि पासवर्ड पण क्रिएट करू शकता. त्यांना जर झूम आय डी वगैरे त्यांची असेल, म्हणजे ऑनलाईन ते क्लासेस घेणार असतील और ऑनलाईन मीटिंग्ससाठी त्यांना काही आवश्यकता असेल, तर त्यांची आय डी वगैरे तुम्ही इथे ॲड करून तुम्ही त्यांना झूमचा ॲक्सेस पण देऊ शकता. आणि नंतर जस्ट ॲड न्यू ॲडमिन करायचं आहे आणि ॲडमिन तो ॲड होणार. नेक्स्ट आहे रोल्स. शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स असतात. अकाउंटंट असतो, टीचर असतो, त्यानंतर पिऊन आहे, ड्रायव्हर आहे, लायब्ररीयन आहे. अशा प्रकारचे डिफरंट रोल्स तुम्ही इथे ॲड करू शकता. ॲड न्यू रोलवर जाणार, इथे आपण म्हणूया लायब्ररीयन. ओके. आणि लायब्ररीशी संबंधित काही गोष्टींचं त्याला ॲक्सेस हवं असेल तर ते तुम्ही इथनं त्याला असाईन करू शकता. जसं एडिट लायब्ररी देऊया आपण, डिलीट लायब्ररी देऊया, बुक इश्यू करणे, व्ह्यू लायब्ररी, इश्यू लायब्ररी कार्ड्स. आणि ठीक आहे, एवढ्या गोष्टी त्यांना हव्या असतील तर तेवढे रोल आपण त्यांना असाईन केले. ॲड न्यू रोल केला की तो रोल क्रिएट होणार. आता परत जाऊया आपण व्ह्यू ऑलवर. बघा इथं लायब्ररीयन ॲड झाला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण डिफरंट रोल्स इथे क्रिएट करू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने. नेक्स्ट आहे स्टाफ लिस्ट. स्टाफ लिस्ट जेवढे स्टाफ तुम्ही इथे ॲड करणार ते सगळे तुम्हाला इथे शो करतील. अदरवाईज ॲड न्यू स्टाफवर आपण येणार. ॲड न्यू स्टाफमध्ये नेम ॲड करायचं आहे, त्यांचे जॉईनिंग डिटेल्स ॲड करायचे आहे, त्यांना बस इन्चार्ज असेल तर बस इन्चार्ज म्हणून चार्ज द्या. अदरवाईज त्यांना हव्या असलेल्या जे काही परमिशन्स आहेत किंवा मॅनेजमेंट आहे ते तुम्ही इथं त्यांना असाईन करू शकता. आणि सिम्पली परत आपण ॲड न्यू स्टाफ करणार आणि स्टाफ तो ॲड होऊन जाणार. त्यानंतर नेक्स्ट आहे, जेव्हा एक गोष्ट आणखी आहे, स्टाफ लिस्टवर आल्यानंतर बघा इथे एक स्टाफ आहे विकास मेघवाल. ओके. त्याची अटेंडन्स रिपोर्ट पण तुम्ही इथनं बघू शकता. त्याच्यासोबत काही एडिट करायचं असेल त्यांना तर ते पण तुम्ही इथनं बघू शकता. ओके. आणि त्यांना क्लास कोणता असाईन करायचा ते पण तुम्ही इथनं असाईन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं स्टाफ अटेंडन्स. स्टाफ अटेंडन्समध्ये परत आपण मंथ वाईज व डेट वाईज इथनं डेट सिलेक्ट करणार, मंथ सिलेक्ट करणार आणि स्टाफ अटेंडन्स इथनं बघू शकतो. और स्टाफ अटेंडन्स जर घ्यायची असेल तर टेक स्टाफ अटेंडन्सवर येणार, डेट सिलेक्ट करणार. मॅनेज स्टाफ म्हटलं की ते सगळे स्टाफ तुमची लिस्ट होतील. त्या डेटसाठी कोण अब्सेंट आहे, प्रेझेंट आहे तुम्ही मार्क करू शकता. नेक्स्ट आहे स्टाफ लिव्ह. स्टाफ लिव्ज पण बघा, स्टाफ आपल्या लॉग इननी पण तुमच्याकडे लिव्ह अप्लाय करू शकतो. त्यावेळेला ती लिव्ह इथे तुम्हाला शो करेल. कोणी लिव्हसाठी अप्लाय केला आहे, रिझन काय आहे, कोणत्या डेटसाठी पाहिजे, अप्रूव्ड आहे किंवा अनअप्रूव्ड आहे. नेक्स्ट आहे ॲड न्यू लिव्ह म्हणून पण तुम्ही मॅन्युअली ॲड करू शकता. इथे स्टाफ सर्च करा व सिलेक्ट करा. त्यानंतर सिंगल डे, मल्टिपल डे कोणत्या डेसाठी पाहिजे ते टाका, रिझन बघा आणि अप्रूव्ह करा आणि ॲड करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टाफ लिव्ह झालं. तर हा होता आपला ॲडमिनिस्ट्रेटर मॉड्यूल. अतिशय सोप्या पद्धतीनं ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला इथे करता येते. तर यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास किंवा इतर कोणतीही माहिती हवी असल्यास आम्हाला कळवा. आम्ही परत तुम्हाला एक व्हिडिओ बनवू. ठीक आहे. धन्यवाद.